हो माय तुमले कोणती गोष्ट सांगू बाई? सांग बाई, तुला भरपूर गोष्टी येतात, तू सांग ना. हे बघ, मी सांगत नव्हती कोल्याची गोष्ट, ती सांग. अशी सांगच बाई. ती पोऱ्याची गोष्ट दगमती तुला सांगते. एक छोटंसं गाव होतं. त्या छोट्याशा गावात एक खोडकर मुलगा होता. तो नेहमी खोड्या करत असे म्हणून घरच्यांनी त्याला मेंढ्या चारायला पाठवले आणि त्याच्या खुरापती दिमागाला एक युक्ती सुचली की आपण कसंही करून शेतकऱ्यांना चिडवायचे. म्हणून तो झाडावर चढला आणि झाडावर चढून जोरजोराने ओरडू लागला. मुलगाचा आवाज ऐकताच शेतकरी धावत आले आणि पाहू लागले खरंच कोल्हा आला की काय. पण तिथे पाहता तर कुठलाही कोल्हा नव्हता. मुलगा जोरात हसायला लागला. गावकरी रागावले आणि परत गेले. काही दिवसांनी पुन्हा त्याने तेच केले. पुन्हा गावकरी आले आणि पुन्हा काहीच नाही. आता सगळ्यांनी ठरवलं हा मुलगा खोटं बोलतो. या वेळेसही गावकरी रागवले आणि परतले. पण एक दिवस खरंच कोल्हा येतो आणि मेंढींवर हल्ला करतो. काही मेंढींना घेऊनही जातो. मग त्यावेळेस तो पोरगा परत आरोळी मारतो. पण यावेळी कोणीच आलं नाही, कारण कुणालाच त्याच्यावर विश्वास उरला नव्हता. कोल्ह्याने मेंढ्यांवर हल्ला केला आणि मुलगा रडत बसला. याच्यावरून आपल्याला एकच शिकायला भेटते की खोटं बोलणाऱ्यावर शेवटी कोणीही विश्वास ठेवत नाही, जेव्हा तो खरं बोलत असतो. म्हणून तर खरे पोरसवन काय शिकणार तुम्ही नाही गोष्ट माहीत. कंडिशन कशी बी राहू द्या, चांगली राहू द्या, वाईट राहू द्या, कधी बी खरंच बोलायला पाहिजे. नाही ते ना कशी रास माहिती का, जवळ खरं बोलस माणूस तो सुद्धा विश्वास ठेवत नाही ना. मग ऐकी ना गोष्ट समजणार ना तुमले. ओ आजी, आजपासून आहे ना आम्ही खरंच बोलत जाऊ.